नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर.के.जी. अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत महावितरण भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत। प्रकाशमान, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन याविषयी थोडे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर व्हिडिओ पाहूया। प्रश्न पहिला, निऑन साइन ट्यूबमध्ये 12 मिमी व्यासाच्या नळीमधून किती करंट वाहू शकतो? निऑन साइन ट्यूबमध्ये 12 मिमी व्यासाच्या नळीमधून किती करंट वाहू शकतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 20 मिली एम्पियर। प्रश्न दुसरा, सोडियम व्हेपर लॅम्पचे आयुष्यमान किती असते? प्रश्न दुसरा, सोडियम व्हेपर लॅम्पचे आयुष्यमान किती असते? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 3000 तास। प्रश्न तिसरा, हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्पला सप्लाय दिल्यास कोणता गॅस डिस्चार्ज होतो आणि 4 ते 6 मिनिटांनी कोणता गॅस डिस्चार्ज होतो? प्रश्न तिसरा, हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्पला सप्लाय दिल्यास कोणता गॅस डिस्चार्ज होतो आणि 4 ते 6 मिनिटांनी कोणता गॅस डिस्चार्ज होतो? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आर्गॉन व नंतर मर्क्युरी। प्रश्न चौथा, डायरेक्टिंग लाईट मध्ये किती प्रकाश वर जातो? प्रश्न चौथा, डायरेक्टिंग लाइटिंग मध्ये किती प्रकाश वर जातो? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 0 ते 10%। प्रश्न पाचवा, चांगल्या इल्युमिनेशनसाठी आवश्यक असणारे गुण। प्रश्न पाचवा, चांगल्या इल्युमिनेशनसाठी आवश्यक असणारे गुण। तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व। एक आहे सर्व ठिकाणी सारखा प्रकाश असला पाहिजे। दुसरा आहे प्रत्येक डोळ्यावर न पडणारा असावा। तिसरा, आवश्यकनुसार प्रकाश असला पाहिजे। प्रश्न 6, स्पेस हाईट रेशिओ म्हणजे काय? प्रश्न 6, स्पेस हाईट रेशिओ म्हणजे काय? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 2 दिव्यामधील आडवे अंतर किंवा दिव्याची जमिनीपासून उंची। प्रश्न 7, फ्लोरोसेंट ट्यूब लागत नसेल त्यामध्ये काय दोष असू शकतो? प्रश्न 7, फ्लोरोसेंट ट्यूब लागत नसेल त्यामध्ये काय दोष असू शकतो? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व। एक आहे ट्यूब जळालेली असेल। दुसरा आहे लाईन व्होल्टेज फार कमी असेल। तिसरा आहे वायरिंग तपासून पाहावे। प्रश्न 8, आर्गॉन मर्क्युरी व्हेपर लॅम्पची कार्यक्षमता किती असते? प्रश्न 8, आर्गॉन मर्क्युरी व्हेपर लॅम्पची कार्यक्षमता किती असते? उत्तर आहे 45 ल्युमेन पर वॅट असते। प्रश्न 9, M80 टाइप मर्क्युरी व्हेपर लॅम्प। प्रश्न 9, M80 टाइप मर्क्युरी व्हेपर लॅम्प। तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो AC आणि DC वर प्रकाश देतो। प्रश्न 10, लो प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प मध्ये सुरुवातीला कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? प्रश्न 10, लो प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प मध्ये सुरुवातीला कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? उत्तर आहे गुलाबी। प्रश्न 11, रेजिस्टरवर सिल्वर रंग असेल तर त्याचा टॉलरन्स किती असतो? प्रश्न 11,
रजिस्टरवर सिल्वर रंग असेल तर त्याचा टॉलरन्स किती असतो? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 10%. प्रश्न 12वा, सायनोसायडल वेव्हचा पीक फॅक्टर किती असतो? प्रश्न 12, सायनोसायडल वेव्हचा पीक फॅक्टर किती असतो? उत्तर आहे 1.41 असतो. प्रश्न 13वा, पेपर कॅपॅसिटरचा जास्त व्होल्टेज किती असतो? प्रश्न 13, पेपर कॅपॅसिटरचा जास्त व्होल्टेज किती असतो? तो उत्तर आहे 100 वॅट. प्रश्न 14, ओहम्सचा नियम कोणत्या नेटवर्कला वापरतो? प्रश्न 14वा, ओहम्सचा नियम कोणत्या नेटवर्कला वापरतो? तो उत्तर आहे लिनियर नेटवर्क. प्रश्न 15वा, नेटवर्कमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त सर्किटचे घटक जोडले जातात त्याला काय म्हणतात? प्रश्न 15, नेटवर्कमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त सर्किटचे घटक जोडले जातात त्याला काय म्हणतात? तर उत्तर आहे नोड. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो असेच तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न या व्हिडिओवर मिळत राहतील.